मार दिया, मार दिया अपने। ए हर्ष इधर आ, ए हर्ष इधर आ। लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता या सणावरून मुंबई आणि परिसरात राजकारण चांगलंच तापलं आहे। मुंबईतील हाऊसिंग सोसायट्या आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी आक्रमक मागणी भाजपने केली आहे। या संदर्भात भाजपच्या 7 आमदारांसह डझनभर नेत्यांनी थेट मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। दुसरीकडे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड भागात याच मुद्द्यावरून 2 गटात जोरदार राडा झाला असून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अरे उसको पूरा मार दिया, इधर मार दिया अपने। ए हर्ष इधर आ, ए हर्ष इधर आ। बकरी ईदच्या तोंडावर मुंबईत राजकीय वातावरण पेटायला सुरुवात झाली। मुंबईतील रहिवासी संकुल, हाऊसिंग सोसायट्या आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे। भाजपच्या 7 आमदारांसह माजी महापौर, उपमहापौर आणि डझनभर नेत्यांनी या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। नया नगर एक नया अपने आप को पाकिस्तानी वृत्ति बनाने वाला गढ़ बनाने का कुछ मुस्लिम नेता प्रयास कर रहे हैं। आपने देखा होगा 3 सप्ताह पहले यहाँ पर इसी प्रकार से यही नया नगर में मीरा रोड के एक बस्ती में इसी प्रकार से एक चौकीदार की कैसे हत्या करने का प्रयास हुआ और गत साल भी मुझे यहाँ आना पड़ा था। जबरदस्ती हिंदू बस्तियों में जाना, वहाँ पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहाँ पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए, लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। आज महापालिका, जिलाधिकारी, पुलिस अधिकारी ने अब इनके लिए अलग व्यवस्था कर दी है। इस सोसाइटी से आधे के ऊपर बकरे निकाल दिए गए हैं, बाकी के यहाँ से निकाल दिए जाएंगे। मैं मानता हूँ ना, किसी भी धर्म का हो, उनकी धार्मिक विधि है वो वहाँ पर करे, लेकिन हिंदुओं को भगाने के लिए, मुस्लिम फेडरलिज्म बढ़ाने के लिए कोई अगर धर्म के उत्सव का प्रयोग करेगा तो मंजूर नहीं होगा। उघड्यावरती बकरी कापू नका, त्यात गैर काय आहे? तुम्ही तुमच्या घरात कापा ना। ज्यांना काय बकरी कापायची आहे तुम्ही तुमच्या शेडमध्ये कापा, उघड्यावर रस्त्यावरती कापण्याची आवश्यकता नाही। आणि वराहाच्या संदर्भामध्ये जर कोणी भूमिका घेत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज काय? आपण भारतामध्ये राहतो, आपण इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये राहत नाही, पाकिस्तानमध्ये राहत नाही। आणि तुम्हाला काय शरिया कायदा लागू करायचा आहे का भारतामध्ये? भारतामध्ये राहायचं आहे तर संविधानाच्या नुसारच तुम्हाला राहावं लागेल, कुणाला राहायचं आहे त्यांना। आणि त्यामुळं जी भूमिका तुमची आहे तीच भूमिका आमची राहील। सोसायट्यांमध्ये कुर्बानी दिल्यास इतर धर्मियांना त्रास होतो असा दावा या पत्रात करण्यात आला आहे। एकीकडे मुंबईत पत्रांचे राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीत यावरून मोठा वाद उफाळला आहे। इथे कुर्बानीच्या बकऱ्यांसाठी मुस्लिम समुदायाकडून एक शेड बांधण्यात आली होती। हिंदू पक्षांच्या तक्रारीनंतर स्थानिक महानगरपालिकेने ही शेड पाडली। मात्र ही शेड पुन्हा बांधण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाल्यानंतर रात्री दोन्ही बाजूचे लोक आमनेसामने आले। दोन्ही गटात झालेली ही वादावादी थेट हाणामारीपर्यंत पोहोचली। यामध्ये मुस्लिम पक्षातील काही जणांनी एका हिंदू युवकावर ब्लेडने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। काल दुपारी पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत केलं होतं, मात्र रात्री
परिस्थिती पुन्हा चिघळली. मीरा रोडमधील पूनम सोसायटीत पालिका आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी राजकीय नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे इथलं वातावरण अजूनही धुमसतंय. आता पोलीस या प्रकरणात दोषींवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.